राज्यात गेल्या 50 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात ऊसाचं पीक घेतलं जातंय। त्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा आणि पाण्याचा वापर होतोय। परिणामी राज्यात ऊसाची उत्पादकता वेगाने घटत असून आज ती प्रति एकरी सरासरी 25 ते 30 टनांपर्यंत खाली आली आहे। ही गोष्ट अहमदनगर जिल्ह्यातल्या खेडले परमानंद गावच्या सूर्यभान आघावांच्या 19 वर्षांपूर्वी लक्षात आली। तेव्हापासून त्यांनी रासायनिक खतांशिवाय आणि कमी पाणी वापरून ऊसाची शेती करण्याचा निर्णय घेतला। या कामात त्यांना नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं। सध्या त्यांच्याकडे 2 एकरात 2007 साली लागवड केलेल्या ऊसाच्या 8वा खोडवा शेतात उभा आहे। नैसर्गिक पद्धतीमुळे शेती केल्यानं त्यांच्या उत्पादन खर्चात किमान 40% घट झाली आहे। आज आपण त्यांच्या कमी खर्चाच्या आणि भरघोस नफ्याच्या नैसर्गिक ऊस शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या खेडले परमानंद गावी जाणार आहोत। ऊसाची शेती म्हटलं की मोठ्या प्रमाणात पाणी, रासायनिक खत आणि खर्चिक गोष्टी यांचं समीकरणच। पश्चिम महाराष्ट्र असो किंवा देशातला सिंचनाखालील शेतीचा कोणताही प्रदेश यातून सुटलेला नाहीये। अहमदनगर जिल्ह्याच्या शिवारात धरणांचं पाणी खेळू लागल्यानंतर तिथेही असंच घडलं, पण त्यामुळे आज मोठा अनर्थही घडू लागलाय। शेतीचं उत्पादन घटलंय आणि उत्पादन खर्च मात्र भरमसाठ वाढलाय। 19 वर्षांपूर्वी ही गोष्ट नेवासा तालुक्यातल्या खेडले परमानंद गावच्या सूर्यभान आघावांच्या लक्षात आली। या भागामध्ये 72 साली मोळा धरणाचं पाणी आलं आणि या रासायनिक शेतीला सुरुवात झाली आणि तिथून पुढं भरमसाठ रासायनिक खताचा वापर आणि पाटाच्या पाण्याचा भरमसाठ वापर अशा पद्धतीने होत गेला। सुरुवातीच्या काळामध्ये एक 4-6 वर्ष 10-5 वर्ष भरमसाठ उत्पन्न मिळायचं, कारण त्या जमिनीमध्ये एक नैसर्गिक शक्ती होती म्हणून सतत 60-70 टन ऊस मिळायचा। आणि तो काही काळानंतर जमिनीची नैसर्गिक शक्ती संपली आणि रासायनिकाचे त्याच्यावरती वाईट परिणाम होत होत जमिनीचं पाणी नासलं, जमिनीची माती नासली आणि उत्पन्न कमी होत गेलं। आता उत्पन्न कमी होत होत जाता जाता 80-85ला अशी परिस्थिती निर्माण झाली की एकरी 20 टन 25 टन ऊसाचं आडसालीचं उत्पन्न मिळायला लागलं आणि फार काही विशेष पद्धतीने करायला गेलं तर जास्तीत जास्त 30 टनापर्यंत पोचायचं उत्पन्न। याच्यापेक्षा काही पुढं जाईन असं झालं। 1995 साली सूर्यभान आघाव यांनी रासायनिक खतं वापरणं बंद करायचं ठरवलं। जेमतेम 5वी पर्यंत शिकलेल्या सूर्यभान आघावांची ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी नैसर्गिक शेतीच्या प्रयोगांना सुरुवात केली। या कामात नंतर त्यांना सुभाष पाळेकरांचं मार्गदर्शनही मिळालं। आज आघाव यांच्याकडे 2 एकर शेतात ऊसाचा 8वा खोडवा उभा आहे, तर एकूण 12 एकरांवर ऊसाचं पीक असून उरलेल्या 28 एकरात कोरडवाहू पिकं घेतली जातात। माझा 8वा खोडवा आहे आणि ह्या 8व्या खोडव्याला यावर्षी दुष्काळामुळं पाणी मात्र मिळालेलं नाही। हा मार्चमध्ये तुटून गेला आणि मे महिन्यामध्ये त्याला पाणी मिळालं। मध्यंतरीचा 3 महिन्याचा काळ हा बिगर पाण्याचाच गेला, तरीसुद्धा तो वाचू शकला। हे या नैसर्गिक शेतीचं विशेष आहे। आघाव यांनी 1994च्या दरम्यान नैसर्गिक शेतीला सुरुवात केली। त्यापूर्वी त्यांनी काही काळ पीक फेरपालट करत कापसाचं पीकही घेतलं, नंतर ऊस शेतीही सुरू केली। 2001 पासून त्यांच्या शेतीत चांगले बदल घडू लागले। त्यांना अवघ्या 8 ते 10 हजार रुपयांच्या खर्चात ऊसाचं 70 टनांपर्यंत उत्पादन घेण्यात यश मिळालं। त्यांना खोडव्याचं एकरी 40 टनांपर्यंत आणि 7व्या खोडव्याचं 30 टनांपर्यंत उत्पादन घेण्यात यश मिळालंय। यापासून 60,000 रुपयाचं उत्पन्न आणि 54,000 रुपयांचा नफा मिळाला। 90-95ला माझं 15 ते 20 टनावर ऊसाचं उत्पन्न आलं होतं, ते आज मला 60 ते 70 टनापर्यंत मिळायला लागले। आणि त्याच्यात मी खोडवे राखण्याचा सुद्धा एक प्रयोग केला की तो आज 8वा खोडवा माझा हाही 25 टनापर्यंत उत्पन्न देऊ शकतो। आणि मग दरवर्षी जमीन नांगरत बसण्याऐवजी आणि पुन्हा खर्च करण्याऐवजी एक आडसाली पीक कारखान्यावर पाठवायला 3 वर्षे लागतात आणि हा खोडवा जर दरवर्षी 20-25 टन निघाला तर हा त्याच्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकतो। म्हणून जास्तीत जास्त खोडे ठेवायला काही हरकत नाही आणि ते फक्त नैसर्गिक शेती केली तरच खोडवा टिकू शकतो। रसायनावर खोडवे टिकत नाहीत, कारण ते बुडखं मरून जातात, म्हणून रासायनिक खतावर खोडवे येऊ शकत नाही।
नैसर्गिक शेतीत ऊसाचे 3 पेक्षा जास्त खोडवे घेता येतात ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. 4 ते 5 खोडवे यशस्वी झाल्यानंतर सध्या आघाव यांच्याकडे 8व्या खोडव्याचं पीक शेतात उभं आहे. पहिल्या वर्षी याला 2 नांगरटी केल्या, 2 हारू मारले, तर ध्यांच्याचा बिवड केला, ध्यांच्या गाडला आणि नंतर 7व्या महिन्यामध्ये 1 साठला लागण केली आणि पहिलं 8 साली पीक इथून एकरी 60 टन एकरी भरलं आणि नंतर दुसऱ्या वर्षी खोडवा 40 टन, निडवा 30 टन असं करत करत 25 टनापर्यंत सरासरी नंतरचे खोडे मिळाले. आणि गेल्या वर्षापासून 2 वर्षापासून पाऊस नसल्यामुळं मात्र ते 20 टनापर्यंत आलेलं आहे. आणि चांगल्या प्रकारे पाऊस पाणी मिळालं तर निश्चित 25-30 टनाच्या पुढं खोडे मिळू शकतात. सलग 8 खोडवे घेतल्याने आघाव यांचा लागवड खर्च कमालीचा घटलाय. उत्पादनात तुलनेने थोडी घट आहे, पण उत्पादन खर्चात मोठी घट झाल्याने 8व्या खोडव्याचं उत्पादन त्यांना परवडतंय. ऊस तुटल्यानंतर त्याला जीवामृत दिलं जातं, तर ऊसाची पाचट कुजवली जाते. याचा शेती समृद्ध होऊन उत्पादकता टिकण्यासाठी फायदा झालाय. या अगोदर त्यांना ऊसाचं एकरी 25 टन उत्पादन काहीच खर्च न करता घेण्यात यश मिळालंय. आता 8 साली लागत जर करायची असेल तर एकरी 30-35-40 हजारापर्यंत खर्च येऊ शकतो. याला मी फक्त 2 टेलर कुठलं तरी आपलं इकडचं तिकडचं खत टाकतो, शेणखत म्हणा किंवा कंपोस्ट खत म्हणा असं, आणि पाचरट जाळत नाही. ते पाचरट एक तसं शिल्लक राहतं, त्याचंही खतच तयार होतं, मल्चिंग तयार होतं. आणि पाचरट ठेवल्यामुळं तणाचा प्रादुर्भाव कमी होतो, म्हणजे खुरापण्या वगैरे ह्या काही इतर खर्च करावा लागतो तो याला येत नाही. म्हणून बरीचशी खर्चाची बचत होऊन अगदी 5 ते 7 हजारामध्ये हा खोडवा गळीतावर जाऊ शकतो आणि त्याच्यामुळं फायदेशीरच ठरतो, अतिशय फायदेशीर ठरतो. जरी थोडंफार टनेज कमी, आता बाहेर रासायनिक शेतीवर तर मी पाहतो 30 टनाच्या पुढं 25 टनाच्या पुढं कोणी जाऊ शकत नाही. आणि हा जर आपल्याला 25 टन मिळतो तर फारच चांगलं आहे, काही वाईट नाही. आघाव यांना नैसर्गिक पद्धतीने ऊसाचे एकरी 60 टनांपेक्षा जास्त उत्पादन घेण्यात यश आलंय, तर शेतीच्या उत्पादन खर्चात 40% बचत साधता आली आहे. आता ते खोडव्यापासूनही चांगला नफा कमावतायत. याला फार विशेष काही करावं लागतं असं काही नाही. नांगरट जी करायची ती सुद्धा हलकीच असावी, अति खोल नांगरट नसावी. आणि त्या नांगरटीवर नांगरटी करण्याची एक नांगरट केली तरी पुष्कळ झाली. दुसरी गोष्ट, आपण आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये, रासायनिक शेतीच्या स्पर्धेमध्ये 40 बैलगाड्या शेणखत टाकण्याची शिफारस आहे तज्ज्ञांची. नैसर्गिक शेतीला अतिशय 10 बैलगाड्या जर शेणखत असलं तर अगदी 50-60 टन ऊस निघू शकतो. हे माझं मी सिद्ध केलेलं आहे आणि ते आजही सिद्ध आहे. नैसर्गिक शेती केल्याने पिकांवर फारसा रोग येत नाही, शिवाय शेतीला पाणीही अतिशय कमी लागत असल्याचा आघाव यांचा अनुभव आहे. या शेतीवर एक तर रोग येत नाही आणि जरी आला जाणवलाच आपल्याला तर कुठलीही दशपर्णीतलं 2-3 वनस्पत्या जरी घेतल्या, लिंबोळी अर्क असेल, रुईचे पानं असतील, बेशरमचे पानं असतील, अशा पानांचा जरी आपण अर्क काढून भिजू घालून त्याचं पाणी जरी फवारलं तरी रोग कंट्रोल होतो आणि शक्यतो रोग येतही नाही, असं हा अनुभव आहे. पाणीसुद्धा अतिशय कमी लागतं. रासायनिक शेतीला 8 दिवसाला 10 दिवसाला पाणी पाहिजे, नाही मिळालं तर पीक वाळून जातं. परंतु इथं 2-2 महिने जरी पाणी नाही मिळालं तरी तो पीक तग धरून राहतं आणि नैसर्गिक ओल त्याला मिळत राहते. त्याच्यामुळं कुठलंही असं पीक संपूर्ण वायाला जाऊ शकत नाही. आता पाण्याची जशी उपलब्धता होऊ शकते तसं पाणी मिळतं, कधी 15 दिवसाला, कधी 20 दिवसाला. उन्हाळ्यामध्ये तर 30-30 दिवस जातं पाणी मिळत नाही, परंतु तरीसुद्धा अगदी पिकं तग धरून राहतात. तसंच आता ह्याच पिकाला कंप्लीट 3 महिने पाणी नव्हतं. 3 महिन्यानंतर हा ऊस 3 महिन्यांनी पाणी बसलं तरी तो पुन्हा जिवंत झाला. आज रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांबाबत सगळीकडे जागरूकता होताना दिसते, पण हे दुष्परिणाम आघाव यांनी 20 वर्षांपूर्वीच ओळखले होते. त्यामुळे आजच्या हवामान बदलाच्या आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या काळात त्यांची शेती नफ्यात आहे. मी रसायनावरती थोड्या काळ प्रगती दिसली, पण नंतर मात्र त्याला पाठीमागच जाण्याची वेळ आलेली आहे. आता मी 15-20 वर्षापासून करतोय तर माझी चांगली प्रगती भरपूर झालेली आहे. शेती सुधारणा झालेली आहे. जिथं 50 हॉर्सपॉवरचे ट्रॅक्टर चालत नव्हता तिथं आज 2 बैल पुन्हा नांगरायला लागलेत. पूर्वी 2 बैलांनी नांगरता येत होती, मध्ये 50 हॉर्सपॉवरच्या ट्रॅक्टरने शेती नांगरली जात नव्हती.
अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जमीन नापीक झाल्यात, आजूबाजूला क्षेत्र पडीक होण्याच्या मार्गावरती येऊन राहिलेलं आहे. अशा प्रकारे रासायनिक शेती ही भविष्यकाळात अतिशय धोक्याची सूचना आहे. आणि आपल्या पुढच्या पिढीकरता जर शेती शिल्लक ठेवायची म्हणलं आपल्या लेकरा मुलाबाळांना, तर नैसर्गिक शेती केल्याशिवाय गत्यंतर राहिलेलं नाही. खाणारी तोंड वाढतायत आणि कृषी क्षेत्राचं उत्पादन घटतंय. त्यामुळे कृषी तज्ज्ञ रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन वाढीचा सल्ला देत आहेत. रासायनिक निविष्ठांच्या जोरावर सध्या जरी उत्पादनात वाढ होत असली तरी भविष्यात मात्र उत्पादनात होणारी घट जास्त धोक्याची आहे. त्यामुळे आघाव यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांनी वेळी सावध होण्याची गरज आहे. लैलेश बारगजेचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अहमदनगर.